आज आषाढी एकादशी, त्यानिमित्त ऐकूया एक विशेष चिंतन. विठ्ठल हे विशेष दैवत कसे? निरूपणकार हभप देवदत्त दिगंबर परुळेकर. वारकरी संप्रदायाने आपले आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची निवड केली ते दैवतच वैशिष्ट्यपूर्ण आहे. संतांनी विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवित. तर एकनाथ महाराज म्हणतात, द्वारकेहुनी जगज्जेठी, आला पुंडलिकाचे भेटी, पाऊले सरळ गोमटी, बाळ सूर्यापरी. धन्य धन्य पांडुरंग, मूरती सांवळी सवेग, गाई गोप समवगडे, लाग मिळूनी सकळांसहित. मुळात श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार मानला आहे. विष्णूच्या सुप्रसिद्ध दशावतारात विठ्ठल नाही. काही पुराण ग्रंथात विष्णूचे 24 अवतार मानले आहेत, यातही विठ्ठल नाही. विष्णू सहस्रनामाच्या 1000 नामातही विठ्ठल नाही. म्हणून संतांनी याचा उल्लेख 24 वेगळा, सहस्रा वेगळा असा केला आहे. श्रीकृष्णाचा अवतारही द्वापारयुगाच्या शेवटी कित्येक वर्षापूर्वी समाप्त झाल्याचे वर्णन भागवत पुराणात आहे. विठ्ठल मात्र अजूनही पंढरीला उभा आहे. तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे. माझी मेली बहुवरी, तू का जैसा तैसा हरी, विठो कैसा वाचलासी, आता सांग मजपासी. तुझ्या देखतांची माझा बाप आजा पणजा गेला, आम्हास लागलेसे पाठी, बालत्व तारुण्य काठी. तुझं फावले ते मागे, कोणी नसता वादी लागे, तुका म्हणे तुझ्या अंगी, मज देखता लागली अवघी. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, हे विठ्ठला, माझे आत्तापर्यंत पुष्कळ नातेवाईक निवरतले, परंतु तू मात्र अजून आहे तसाच आहेस. हे असे कसे? तू आज तागायात कसा काय वाचलास? याचे रहस्य तू आता मला सांग. तुझ्या देखतात माझा बाप आजा पणजा गेला, माझ्या 3 पिढ्या सरल्या, परंतु तुझ्यात मात्र काहीही बदल झालेला मला दिसत नाही. आमच्या पाठी वयोमाना परतले बालपण, तारुण्य, वृद्धत्व लागते, परंतु तू पूर्वी दिसायचास, अजूनही तसाच दिसतोस. तुकोबाराय म्हणतात, हे देवा, तुझे मागे बरेच फावले होते, परंतु त्यावेळी मी अडचणीत असल्याने मी तुला काहीही बोलू शकत नव्हतो. परंतु जेव्हा मला संधी मिळते आणि तुझ्या आसपास कोणीही नसते हे पाहून मग मी तुझ्याशी मात घालू लागतो. तुला नाही प्रश्न विचारून भेडसावून सोडतो. ते म्हणतात, माझ्या पाठी हे मनुष्य देहाच्या सर्व अवस्था पाठी लागल्या, परंतु तू पूर्वी होतास तसाच अजूनही निर्विकार आहेस. ह्याचे गुपित तू आज उघड करच आणि मला एकांतात सांग. व्याधाचा बाण पायाला लागून कृष्णाचा अवतार समाप्त झाल्यानंतरही कृष्णाचा अवतार मानलेला विठ्ठल मात्र कलियुगात आजही पंढरीत उभाच आहे. कारण संतांनी वर्णिलेला त्यांचा हा देव काही वेगळाच आहे. वारकरी संप्रदायाने आपले आराध्य दैवत म्हणून ज्या विठ्ठलाची निवड केली ते दैवतच वैशिष्ट्यपूर्ण आहे. भगवान विष्णूचे रामकृष्णादी अनेक अवतार उपलब्ध असताना पुन्हा हा श्रीकृष्णाचा वेगळा अवतार संतांनी आपले उपास्य दैवत म्हणून का स्वीकारला याचे चिंतन करायला हवे. आणखी एका कारणाने विठ्ठलाचा अवतार वेगळा आहे. भगवंतांनी आपण अवतार कशासाठी घेतो हे भगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे. गीतेचा तो सुप्रसिद्ध श्लोक असा, परित्राणाया साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात, साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशाकरिता मी युगानयुग अवतार धारण करीत असतो. विठ्ठलाचा अवतार याला अपवाद आहे. प्रल्हादासारख्या कोणत्याही भक्तावर संकट आले होते म्हणून त्याच्या रक्षणासाठी विठ्ठलाचा अवतार झाला काय? किंवा हिरण्यकश्यपू, रावण, कंस अशा कोणत्यातरी दुष्टाच्या संहारासाठी देव विठ्ठलरूपात धावून आला काय? कोणी भक्ताने धावा केला होता काय? कोणी भक्ताने बोलावलंही तरी होते काय? असे कोणतेही कारण घडले नाही. विठ्ठल आला तो केवळ पुंडलिकाला भेटायसाठी. पुंडलिकाच्या मनातील निष्काम भक्तिभाव पाहून देव स्वतः त्याला भेटायला आला. म्हणून संत जनाबाई म्हणतात, तूच 3 लोकात धन्य आहेस. संत जनाबाईचा अभंग असा, भला भला पुंडलिका, तुझ्या भावार्थाचा शिक्का, भले घालून या कोडे, परब्रह्म दारापुढे, घाव घातला निशाणी, ख्याती केली त्रिभुवनी, जनी म्हणे पुंडलिका, धन्य तूची 3 लोका. विठ्ठल हा देव केवळ भावाचा भुकेला आहे. जनाबाई म्हणतात, देव भावाचा लंपट, सोडून याला हो वैकुंठ. तर तुकोबा म्हणतात, मनी भाव असे काही, तेथे देव येती पाही. विठ्ठलाला कोणतेही कपट, दांभिकता, अहंकार खपत नाही. विठ्ठलाला प्रसन्न करून घ्यायला योग, याग, विधी, कर्मकांड, तप, उपवास अशी कोणतीही त्रासदायक साधना करावी लागत नाही. त्याला एक भाव पुरतो. तिथे पैसा खर्च करावा लागत नाही की शरीराला पीडा द्यावी लागत नाही. विठ्ठल भोळ्या भावाने प्रसन्न होतो. भक्ताच्या भावानेच याला नाम आणि रूप प्राप्त झाले नाही काय?
संत निळोबा विचारतात, भक्ताविण देवा लागी पुसते जगी कोण दुजे, नामही नव्हते रूपही नव्हते, कैसेनी जाणते कोण तया. तुकोबा एका भंगात देवालाच विचारतात, आमुचिया भावे तुझं देवपण, ते का विसरून राहिलासी. विठ्ठलाची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया. विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. तो कुणाचाही संहार करायला अवतरला नाही. हा देव अहिंसेचा कट्टर पुरस्कर्ता आहे. विठ्ठलाचे चरण व दृष्टी सम आहे. तुकोबा वर्णन करतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. हा देव सर्वांकडे समतेने पाहतो. तुकोबा म्हणतात, रावरंक तुम्हा सारिकेची जाणा, नाही थोरसाना तुम्हा पासी. विठ्ठल हा समतेचे प्रतीक आहे. तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखुनिया. उंच नीच जात, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, पुण्यवान पापी, सोवळे ओवळे असा कोणताही भेदभाव विठ्ठलापाशी नाही. आपली सर्व कामे सोडून माझी सेवा करावी असे हा विठ्ठल सांगत नाही. उलट आपल्या भक्ताच्या कष्टाच्या कामात हा सदैव सहाय्य करतो. एकनाथ महाराज वर्णन करतात, खुरपू लागे सांवत्यासी न पाहे यातीसी कारण, घडी मडके कुंभाराचे चोखामेळ्याची ढोरे ओढी, सजन कसायाचे विकी मांस, दामाजीचा स्वये होय दास, एका जनार्दनी जनी संगे दळू कांडू लागे आपण. विठ्ठल हा श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याची पाठराखण करणारा देव आहे. तो श्रमिकांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा देव आहे. विठ्ठल हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध नाही. किंबहुना विठ्ठलाकडे नवस मागण्याची प्रथा नाही. देवाला नवस करणे सोडा, देवापाशी काही मागणे याचना करणे संतांना मंजूर नाही. भुक्ती आणि मुक्तीही त्यांना नको आहे. संत देवापाशी फक्त संतसंग आणि भक्तिप्रेम मागतात. आपण कधी विठोबा कुणाच्या अंगात संचारलेला पाहिले आहे का? विठ्ठल कुणाच्या अंगात येत नाही. तुकोबा विचारतात, अंगी दैवत संचरे, मग तेणे काय उरे, नवसे कन्यापुत्र होती, तरी का करणे लागे पती. जाणे हा विचार, स्वामी तुकायाचा दातार. विठ्ठलाला शोधायला आपल्याला कुठे जायची गरज नाही. जिथे भक्तिभाव असतो, जिथे त्याचे भक्त असतात, तिथे ता धावत येतो. तो संतांच्या संगतीत रमतो, त्यांच्याबरोबर कीर्तनात नाचतो, त्यांची सेवा करतो. संतांची, सद्विचारांची संगती हीच विठ्ठलाची संगती.